आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून 4 इच्छुकांनी भरले पक्षाचे अर्ज। प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे, अमोल भिसे आणि अशोक घोगरे यांचे अर्ज दाखल। लवकरच चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजपमध्ये प्रवेश। फडणवीस मुनगंटीवारांसोबत बसून चर्चा करून निर्णय घेऊ, जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशाबाबत बावनकुळेंची प्रतिक्रिया। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मवियाकडे 12 जागांची मागणी। आमच्या मागणीकडे लक्ष न देताच मवियाची जागा वाटपाची चर्चा सुरू, अजित नवलेंचं वक्तव्य। चिपळूण विधानसभेच्या जागा वाटपाचा महाविकास आघाडीमधील तिढा कायम। चिपळूण विधानसभेच्या इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरची बैठक अचानक रद्द। माढ्यामध्ये ऊस दराची विधानसभेच्या तोंडावर स्पर्धा। आमदार बबनराव शिंदेंच्या कारखान्यापेक्षा 2 रुपये जादा दर देण्याची विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटलांची घोषणा। लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचे वाटप सुरू। पहिल्याच दिवशी योजनेमधील 34,74,116 लाभार्थ्यांना 3ऱ्या हप्त्यापोटी 521 कोटी रुपयांचं वाटप। अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। 8 ऑक्टोबरला पुरस्कार वितरण सोहळा। 5 ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये पावसाची उघडीप असणार। पावसासाठी पोषक स्थिती नसल्यानं पावसाची शक्यता नाही। खटल्यांचा जलद गतीनं निकाल लागण्यासाठी राज्यामध्ये 30 फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यास मान्यता। सध्या 9 फास्ट ट्रॅक कोर्ट कार्यरत।